व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सुरू केलेले चॅप्टर प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. त्याच्यामध्ये आपला टॉपिक सुरू आहे म्युटेशन्स. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्रोमोझोमल म्युटेशनला कव्हर केलं होतं. त्याच्यातला आपला जिनोमॅटिक्स म्युटेशन्स सुरू होतं. त्याच्यामध्ये आपण ॲनॉप्लॉइडी कंप्लीट केलेला आहे आणि सेकंड पार्ट आपला राहिलेला आहे तो म्हणजे युप्लॉइडी. ओके, लेट्स राईट नेम. ओके, तर we are seeing the geometric mutations. Okay, geometric mutation means change in number of chromosomes. Okay, दोन प्रकारे म्युटेशन होते क्रोमोझोममध्ये. एक तर त्याचा स्ट्रक्चर किंवा शेप चेंज होतो आहे, त्याला आपण क्रोमोझोमल ॲबरेशन्स म्हणतो. दुसरं म्हणजे क्रोमोझोमचा नंबर जो असतो तो फिक्स असतो प्रत्येक स्पेसिससाठी. फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग 46. ओके, तोच नंबर जर चेंज होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ जिनोमॅटिक म्युटेशन्स. जिनोमॅटिक म्युटेशन जे स्टुडंट्स ते दोन टाईपचं आहे. पहिलं जे आहे ते ॲनॉप्लॉडी. ओके, फ्यू नंबर ऑफ क्रोमोझोम डिलीट किंवा ॲडिशन होत असेल तर त्याला आपण ॲनॉप्लॉडी म्हणू. सेकंड जे आहे ते आहे युप्लॉइडी. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲनॉप्लॉडीला कंप्लीट केलेला आहे. आज आपण बघणार आहोत युप्लॉइडी. ओके, युप्लॉइडी जे आहे स्टुडंट्स हे सुद्धा दोन टाईपचं आहे. फर्स्ट वन जे आहे दॅट इज अ ॲटो युप्लॉइडी. पॉलीप्लॉइडी म्हणतात त्याला स्टुडंट्स. ओके, हे आपलं झालेलं आहे जे क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं, डिटेलमध्ये राहिलेलं आहे आपलं. ठीक आहे. सेकंड आहे ॲलोपॉलीप्लॉइडी. ओके, तर आज आपल्याला हे दोन टाईप्स ऑफ क्रोमोझोमल म्युटेशन बघायचे आहेत. लेट्स स्टार्ट अबाउट टॉपिक दॅट इज अ युप्लॉइडी. स्टुडंट्स, युप्लॉइडी मीन्स व्हॉट? इट मीन change in number of complete set of chromosome. ओके, प्रत्येक ऑर्गॅनिझमचा सेट ऑफ क्रोमोझोम वेगळा असतो. काहीमध्ये 8 असतात, काहीमध्ये 4 असतात, काहीमध्ये 46 असतात. ओके, आणि तो आपण इंडिकेट करतो एनने. एन मीन्स व्हॉट? नंबर ऑफ सेट. ओके, जर एकच सेट असेल तर त्याला आपण म्हणतो हॅप्लॉइड. ओके, हॅप्लॉइड. देर इज ओनली वन सेट ऑफ क्रोमोझोम. ओके, आणि दोन जर सेट असेल तर त्याला म्हणतो आपण डॅप्लॉइड. ओके, देर इज अ two set of chromosome. ओके, त्याला आपण इंडिकेट करतोय जस्ट एनने. याला इंडिकेट करतो आपण 2n ने. ठीक आहे, आणि दोनपेक्षा जास्त जर असतील सेट ऑफ क्रोमोझोम तर त्याला म्हणतात पॉलीप्लॉइडी. पॉलीप्लॉइडी. ओके, देर इज अ मोर दॅन 2 set of chromosome. Okay, so it may be 3n, it may be 4n, it may be 5n, it may be 6n. Okay, जर 3n जर असेल तर त्याला आपण म्हणणार ट्रायप्लॉइड. ओके, 4n जर असेल तर आपण म्हणावं टेट्राप्लॉइड. 5 असेल तर पेंटा, 6 असेल तर हेक्साप्लॉइड. ओके, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉलीप्लॉइडी. ओके, तर प्लॉइडी वाईजच आपल्याला इथे क्लासिफिकेशन बघायचं आहे की प्लॉइडी वाईज किती टाईपची असते. तर पॉलीप्लॉइडी. ओके, दॅट इज अ पॉलीप्लॉइडी. तर पॉलीप्लॉइडी इज मेनली 2 टाईप्स. वन इज अ ॲटोपॉलीप्लॉइडी. Okay, and second one is the
ॲलो पोलिप्लॉइडी. ॲटो पोलिप्लॉइडी. ओके. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम? दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? इथे वर्ड आला आहे ॲटो. ॲटो आपण काय म्हणतो? ॲटोमॅटिक. ओके. ॲटो रिक्षा म्हणजे ते रिक्षाला पॅडल मारावं लागत नाही, ती तिच्या मतानेच चालते, तिला इंजिन दिलं. ॲटोमॅटिक म्हणजे नॅचरली ती साथ चालत असतं. ठीक आहे, तिला चालवायचं काम पडत नाही. तर इथे पॉलिप्लॉइडी जी आलेली आहे ती ॲटोमॅटिक आलेली किंवा ॲटोने आलेली किंवा स्वतः चालते म्हणजे नॅचरल आहे. ठीक आहे, म्हणजे नॅचरली पोलिप्लॉइडी जर होत असेल तर त्याला आपण म्हणणार ॲटो पोलिप्लॉइडी. ओके. आणि आर्टिफिशियली जर आपण कंडक्ट करत असेल किंवा इंड्यूस करत असेल तर त्याला म्हणणार आपण ॲलोप्लॉइडी. तर ॲटोप्लॉइडी हा एक डिफरन्स आपण बघितला की ॲटोप्लॉइडी जी आहे ती नॅचरल असते म्हणजे निसर्गातून तिथे पोलिप्लॉइडी तयार होते आणि ॲलोप्लॉइडी म्हणजे ते आर्टिफिशियल प्लॉइडी तिथे तयार होते. ठीक आहे. दुसरा एक डिफरन्स सांगायचा झाला स्टुडंट, तर ॲटोप्लॉइडीमध्ये सेम सेट ऑफ क्रोमोझोम इज मल्टिप्लाय. ओके. सेम सेट ऑफ क्रोमोझोम मल्टिप्लाय होतो म्हणजे एकाच स्पेसीसचा जो क्रोमोझोम असेल, फॉर एक्झाम्पल ट्रायप्लॉइड असेल तर तो डुप्लिकेट होतो किंवा डबल होतो, मल्टिप्लाय होतो आणि तो होईल 6n. पण या 6nमध्ये 3n जे ओरिजिनल होते तसेच दुसरे 3nचे सेटसुद्धा क्रोमोझोमचे सेम राहतात, त्याच्यामध्ये काही बदल नसतो. ठीक आहे. ॲलोप्लॉइडीमध्ये काय असते की डिफरंट सेट ऑफ क्रोमोझोम येतात. ओके. ॲलोप्लॉइडी मीन्स व्हॉट? डिफरंट सेट ऑफ क्रोमोझोम इज मल्टिप्लाय. ओके. हे डबल जे होतात क्रोमोझोम त्याच्यामध्ये एक सेट ऑफ क्रोमोझोम, तर अर्धे ओरिजिनल असतात त्या स्पेसिस असतात आणि दुसरे नवीन आलेले असतात जे पहिल्या क्रोमोझोमपेक्षा वेगळे असतात. म्हणजे इथे दोन स्पेसिसचे क्रोमोझोम सेट एकत्र केलेले असतात. पुढे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्याचं, तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण बघूया ॲटो पॉलिप्लॉइडी. ओके. ॲटोप्लॉइडीचे एक्झाम्पल आपण बघू शकतो की ट्रायप्लॉइड, टेट्राप्लॉइड. ओके. तर लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ द ॲटोप्लॉइडी. तर इथे ए घेतोय मी. ए म्हणजे असेल इट इज अ वन सेट ऑफ क्रोमोझोम. तर असे 3 सेट असतील म्हणजे 3 ए जर असेल तर याला म्हणणार आपण ॲटो ट्राय पॉली येणार नाही इथे. ठीक आहे. ट्रायप्लॉइडी. ओके. 3 सेट असेल तर ॲटो ट्रायप्लॉइडी. ओके. आणि बघा 4 सेट जर असतील तर 4A जर असतील तर इट इज अ ॲटो टेट्रापोलायडी. ओके. तरी आपण 2 एक्झाम्पल इथे घेतलेले आहे ॲटोपोलायडीचे. ठीक आहे. नॅचरली सुद्धा आपल्याला प्लांट्समध्ये ॲटोपोलायडी पाहायला मिळतात. जनरली ॲनिमल्समध्ये पोलिप्लॉइडी पाहायला मिळत नाही. जर पोलिप्लॉइडी ॲनिमलमध्ये झाली असेल तर ते सर्वाईव्ह करू शकत नाही किंवा ती स्पेसिस सर्वाईव्ह करत नाही. पण मॅक्झिमम आपल्याला प्लांटमध्येच पॉलिप्लॉइडी पाहायला मिळतात. तर काही एक्झाम्पलसुद्धा आपण याच्यामध्ये बघूया. तर स्टुडंट्स ॲटोप्लॉइडीचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट घेऊया आपण ग्रेप म्हणजे अंगूर. ओके. बनाना. त्याच्यानंतर वॉटरमेलॉन. सर्व फ्रूट प्लांट्स आहेत. ठीक आहे. देन राईस अँड मेज म्हणजे मका. ठीक आहे. दॅट इज एक्झाम्पल ऑफ ॲटो ट्रायप्लॉइडी. ॲटो टेट्राप्लॉइडीचे एक्झाम्पल्स आहे ॲपल्स, आणि दुसरं एक्झाम्पल आहे बरसीम. ओके. बरसीम जे प्लांट्स आहे इथे फ्रूट प्लांट्स आहे जे आपल्याकडे नाही आहे, पण दॅट इज एक्झाम्पल ऑफ ॲटो टेट्राप्लॉइडीस. ओके. त्याच्यानंतर दोघांमध्ये आणखी काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. दॅट इज अ ॲटो ट्रायप्लॉइडी. ओके. ॲटो ट्रायप्लॉइडी जर घेतला याचा अर्थ की त्याच्यामध्ये पोलिप्लॉइडी आहे म्हणजे मोर दॅन 2 म्हणजे 3 नंबर ऑफ क्रोमोझोम सेट आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण नाव बदलू ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं आहे स्टुडंट्स की
जर गॅमेट प्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यामध्ये होमोलॉगस क्रोमोझोम असणे गरजेचं आहे. ठीक आहे. होमोलॉगस क्रोमोझोम असेल तर त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होईल आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स पाहायला मिळतील. ठीक आहे. आणि होमोलॉगस क्रोमोझोम असेल तर ते ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस सेपरेट होतील आणि त्याच्यापासून गॅमेट्स तयार होतील. ठीक आहे. पण या कंडिशनमध्ये हे जे दोन पेअर्स आहेत यांच्यामध्ये होमोलॉगस पेअर तयार होईल. पण तिसरा जो सेट आहे याला मात्र होमोलॉगस क्रोमोझोम नाही आहे. त्याच्यामुळे याची जी आहे याची पेअरिंग होत नाही आहे. ठीक आहे. याची पेअरिंग नसल्यामुळे याचं गॅमेट फॉर्मेशनमुळे सेपरेशन होणे शक्य नाही, म्हणजे इथे गॅमेट फॉर्मेशन होणार नाही. ठीक आहे. तर होमोलॉगस पेअर नसल्यामुळे ऑड नंबर आहे स्टुडंट्स 3. दोनची पेअर एक पेअर होईल पण दुसरा पेअर होणार नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होऊ शकत नाही, म्हणजे मेयोसिस अब्सेंट आहे. ओके. सो ड्यू टू द meiosis absent. ओके. meiosis absent काय होते? ड्यू टू द absence ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. ओके. होमोलॉगस क्रोमोझोम असल्यामुळे मियोसिस नाही होत आहे. ओके. आणि त्याच्यामुळे काय होत नाही आहे? गॅमेट फॉर्मेशन होत नाही आहे. द गॅमेट्स आर नॉट फॉर्म्स. ओके. मियोसिस होत नाही म्हणजे गॅमेटसुद्धा तयार होणार नाही आहे. ठीक आहे. आणि गॅमेट्स जर फॉर्म होत नसतील दॅट मीन दिस प्लांट इज अ स्टराईल. ओके. आणि गॅमेटोजेनेसिसमुळे काय होते? फर्टिलायझेशन होते. फर्टिलायझेशनमुळे जायकोट तयार होतो. प्लांटमध्ये जायकोट काय कन्वर्ट होतो? सीडमध्ये कन्वर्ट होतो. ओके. मग इथे जर फर्टिलायझेशन होत नसेल, गॅमेटस फॉर्मेशन होत नसेल तर इथे सीड तयार होणार नाही. ओके. तो इज अ सीडलेस प्लांट. ओके. मग सीड नाही तर फर्टिलायझेशन होत नाही का? नाही होते. कसं होते? तर दे आर रिप्रोड्यूस बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन्स. ओके. जे काही एक्झाम्पल आपण बघितले होते सर्वांमध्ये आपण बघितलं की सीड फॉर्मेशन होत नाही. त्यांचं जर आपल्याला रिप्रोडक्शन करायचं असेल तर आपण तिथे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे त्याची कलम लावतो. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघितलं स्टुडंट्स आपण ॲटोटेट्राप्लॉइडी. ओके. ॲटोटेट्राप्लॉइडीमध्ये स्टुडंट्स टोटल किती क्रोमोझोम असतात? किती सेट असतात? 4. ओके. म्हणजे प्रत्येक सेटसोबत दुसरा सेट प्रेझेंट असल्यामुळे त्यांचा होमोलॉगस क्रोमोझोम इथे प्रेझेंट आहे. ठीक आहे. म्हणजे ही एक पेअर होईल आणि दुसरी एक पेअर होईल. ठीक आहे. म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम प्रेझेंट आहे, म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम प्रेझेंट असल्यामुळे इथे मियोसिस होईल. ओके. सो मियोसिस इज ऑकर. ओके. मियोसिस ऑकर झाल्यामुळे इथे गॅमेट फॉर्मेशन होते. गॅमेट फॉर्म. ओके. आणि गॅमेट फॉर्म होत असं म्हणजे दिस प्लांट इज अ फर्टाईल. फर्टाईल म्हणजे इट इज प्रोड्यूस द सीड. इट कॅन बी प्रोड्यूस द सीड्स. ते सीड्स तयार होऊ शकतात आणि सीडमधून त्यांचं रिप्रोडक्शन होईल. ओके. तर अशा प्रकारे 2 एक्झाम्पल्स आपण बघितले, ॲटोटेट्राप्लॉइडी आणि ॲटोट्रायप्लॉइडी. या दोन्ही एक्झाम्पलवरून आपण काय म्हणू शकतो स्टुडंट्स की जे प्लांट्स which have odd number of chromosome set ते कसे असतील स्टुडंट्स? ते अशा प्रकारे असतील, म्हणजे ते स्टराईल असतील, त्यांना सेट असेल आणि ते व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशननी रिप्रोड्यूस होतील. ओके. अँड प्लांट विच हॅव इवन नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम. ओके. ते कशा प्रकारे ते प्लांट कसे असतील स्टुडंट्स? तिथे मियोसिस होईल, गॅमेट फॉर्मेशन म्हणजे सीड प्रोड्यूस होईल आणि ते सेक्सुअली रिप्रोडक्शन करतील. ठीक आहे. तर ऑड नंबर म्हणजे कसे स्टुडंट्स? फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही 3n 5n देन 7n 9n अशा प्रकारे ज्यांचा सेट ऑफ क्रोमोझोम नंबर असेल ऑड, ते याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळतील. ठीक आहे. आणि इवन नंबर म्हणजे काय? 2n 4n 6n 8n आणि 10n यांचा सेट असा असेल त्याच्यामध्ये आपल्याला या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट बघूया स्टुडंट्स बेनिफिट्स ऑफ द पॉलीप्लॉइडी.
पोलीप्लॉइडी नॅचरली प्लांटमध्ये प्रेझेंट असते स्टुडंट, त्याला आपण ॲटोप्लॉइडी म्हणतो. त्याचं बेनिफिट काय का करते निचे तसं, ठीक आहे. तर बेनिफिट्स ऑफ पोलीप्लॉइडी. ओके, तर एखाद्या प्लांटमध्ये पोलीप्लॉइडी असेल म्हणजे ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन जर तिथे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम जर एकाच सेलमध्ये जात असेल, दुसऱ्या सेलमध्ये क्रोमोझोम नसतील तर त्याचा नंबर वाढतो आहे, त्याचा एक फायदा प्लांटला होत असतो. तो फायदा आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. ओके, तर काय होईल स्टुडंट्स बघा, एक सेल आहे ज्याच्यामध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम आहे. जेव्हा ती डिवायडेड होईल आणि डिवायडेड होत असताना एकाच सेलमध्ये टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम आले, दुसऱ्यामध्ये आले नाही, तर या सेलची पोलीप्लॉइडी झालेली आहे, नंबर डबल झालेला आहे. ठीक आहे, त्याचा बेनिफिट त्या प्लांटला काय होतो आहे बघायचं आहे की क्रोमोझोम नंबर काय होतो इथे इन्क्रीज होतो आहे स्टुडंट्स. ओके, क्रोमोझोम नंबर इन्क्रीज. ओके, क्रोमोझोम नंबर इन्क्रीज झाला म्हणजे त्या क्रोमोझोममध्ये जेवढे जीन्स असतील ते सुद्धा काय होतील इन्क्रीज होतील. ओके, सो जीन नंबर आल्सो इन्क्रीज. ओके, जीन नंबर वाढले असतील तर जीनचे प्रोडक्ट सुद्धा काय होतील इन्क्रीज होतील. जीन प्रोडक्ट इन्क्रीज. ओके, जीन प्रोडक्ट इन्क्रीज झाले म्हणजे सेल साईज सुद्धा काय होईल इन्क्रीज होईल. सेल साईज इन्क्रीज. ओके, आणि सेल जर वाढला असेल तर निश्चितच ज्या सेलमध्ये जे ऑर्गन असतील ते सुद्धा साईजमध्ये वाढलेले असतील. फॉर एक्झाम्पल थिकर अँड डार्क लीव्ज. ओके, देन थिकर स्टीम्स आणि टॉल सुद्धा. आणि स्टीमच्या हाईटला आपण काय म्हणतोय हाईट ऑफ प्लांट म्हणजे टॉल हाईट ऑफ प्लांट्स. ओके, फ्रूट साईज सुद्धा इन्क्रीज होईल स्टुडंट्स. फ्रूट साईज इन्क्रीज. ओके, आणि प्लांटची जी रेजिस्टन्स आहे तो सुद्धा याच्यामध्ये इन्क्रीज होईल. ओके, सो द रेजिस्टन्स ऑफ प्लांट इन्क्रीज. ओके, एवढे सारे फायदे आपल्याला तिथे मिळते ओनली ड्यू टू द इन्क्रीज द क्रोमोझोमल नंबर. हे कधी कधी नॅचरली होते काय प्लांटमध्ये. पण ज्या प्लांटमध्ये आपल्याला हा नंबर वाढवायचा असेल म्हणजे आपल्याला जर बेनिफिट वाढवायचे असतील तर त्यांचा सुद्धा आपण जर आपण क्रोमोझोम सेट नंबर जर वाढवला तर आपल्याला सुद्धा बेनिफिट वाढणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल काही एवढं खास नाही आहे म्हणजे रिअल एक्झाम्पल नाही आहे, सहज एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की आपण जर हापूस आंबा घेतला बघा एवढा आहे आणि त्या हापूस आंब्याची जी साईज आहे फ्रूटची जी साईज आहे त्याला डिटर्माइन करणारा जो क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये जर एक असेल फॉर एक्झाम्पल तो नंबर जर आपण तो क्रोमोझोम नंबर जर आपण वाढवला डबल केला. ओके, एकाचा आपण 2 जर केला तर जी हापूस आंब्याची साईज आहे ती काय होईल डबल होईल. तो हापूस आंबा एवढा होईल. म्हणजे आपल्याला ही आर्टिफिशियल सुद्धा आपल्याला पोलीप्लॉइडी करायला फायदेशीर आहे. तर आर्टिफिशियल सुद्धा पोलीप्लॉइडी केली जाते जेणेकरून प्लांटची साईज आहे ती वाढते. अशा बऱ्याचशा फ्रूट प्लांटमध्ये सुद्धा ही पोलीप्लॉइडी आर्टिफिशियली केलेली आहे. सुरुवातीला जी स्ट्रॉबेरी होती तिची साईज छोटी होती, लहान होती. ठीक आहे, आता तिची साईज बिलकुल ॲपल एवढी झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही नागपुरी बोर ऐकलं असेल, हिवाळ्या सीजनमध्ये येते, ती साईज एवढी होती. आता ते बोर झालेलं आहे ॲपल बोर, मोठं बोर झालं. ती साईज कशाने वाढली असेल तर त्या स्पेसिसमध्ये सुद्धा काय केलेलं आहे पॉलीप्लॉइडी केलेली आहे. म्हणजे पॉलीप्लॉइडी आपण हे आर्टिफिशियल सुद्धा करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा सर्व बेनिफिट पाहायला मिळतो. या बेनिफिटला म्हणतात जिनॅटिझम्स. ओके, और गिगा इफेक्ट. गिगास इफेक्ट म्हणता याला स्टुडंट्स किंवा जिनॅटिझम्स. जायंट. ओके, जायंटला जिनॅटिझम्स. ओके, जायंट म्हणजे साईज खूप मोठी होते. तर हे दोन नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, जिनॅटिझम्स आणि गिगास इफेक्ट. नेक्स्ट पॉईंट आहे आपला आर्टिफिशियल इंड्यूस ऑफ पोलीप्लॉइडी. ओके, आर्टिफिशियल इंडक्शन और इंड्यूस पोलीप्लॉइडी. ओके,
जे प्लांट्स ज्यांचे प्रोडक्ट आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात त्या प्लांटचे प्रोडक्ट वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये नॅचरली न होत नसेल तर आर्टिफिशियली सुद्धा पॉलीप्लायडी तयार करू शकतो, ज्यामुळे त्याचा जो यील्ड आहे तो इन्क्रीज होईल. आणि त्यासाठी एक स्पेशल केमिकल यूज केलं जाते, दॅट इज अल्कलॉइड, ज्याचं नाव आहे कॉल्चिसिन. ओके, इट इज अ अल्कलॉइड. It is a secondary metabolic product, okay, and it obtained from plant ज्याचं नाव आहे कॉल्चिकम ॲट्युमिनल. ओके, कॉल्चिकम ॲट्युमिनल हे सायंटिफिक नाव आहे. या प्लांटपासून हा अल्कलॉइड ऑप्टेन केला जातो आहे स्टुडंट, ज्याच्यामध्ये सेकंडरी मेटाबॉलिकमध्ये हा प्रोडक्ट प्रोड्यूस होत आहे, colchicines. Okay, and what is the role of these colchicines? It is a duplicate the chromosome. Okay, so colchicines duplicate the chromosome ला डुप्लिकेट क्रोमोझोम त्याचा तयार करते. ठीक आहे, जर एखाद्या सेलमध्ये जर कॉल्चिसिन असेल तर त्याच्यातले जे क्रोमोझोम आहेत ते डबल होतात. ओके, इन इट इज अ मायटोटिक पॉइझन्स. It is a mitosis poison. Okay, it arrests the cell cycle, it arrests the cell division at metaphase. ओके, मेटाफेजला काय होतात की सेलच्या सेंटरला जे क्रोमोझोम्स आहेत ते अरेंज होतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप जे आहे ते ॲनाफेज. त्याच्यामध्ये जे स्पिंडल फायबर तयार झालेले आहेत ते स्पिंडल फायबर काय करतात, क्रोमोझोमच्या सेंट्रोमेरला अटॅच होतात बाय द फायबर्स. ओके, आणि हाफ क्रोमोझोम एका साईडला, हाफ क्रोमोझोम दुसऱ्या पोलला ओढून घेतात, म्हणजे इथे क्रोमोझोमचं इक्वली डिस्ट्रीब्युशन होते. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट सेलमध्ये तयार होणारे जे दोन सेल्स आहे आफ्टर सायटोकायनेसिस त्याच्यामध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम येतात. ओके, आणि दुसऱ्या सेलमध्ये हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम तयार होतात. म्हणजे इथे मेन रोल जो परफॉर्म करतात ते स्पिंडल फायबर परफॉर्म करतात. ठीक आहे, जे दोन्ही पोलला प्रेझेंट असतात. हे जे स्पिंडल फायबर आहे स्टुडंट्स, हे स्पिंडल फायबर बनलेले असतात फ्रॉम द प्रोटीन, आणि त्या प्रोटीनचं नाव आहे ट्युब्युलिन प्रोटीन्स. ओके, ट्युब्युलिन प्रोटीनपासून हे स्पिंडल फायबर बनलेले असतात स्टुडंट्स. आणि ट्युब्युलिनपासून ते कसे तयार होतात, बाय द पॉलिमरायझेशन रिॲक्शनने. ठीक आहे, म्हणजे जेव्हा ट्युब्युलिन प्रोटीनचं पॉलिमरायझेशन तयार होते त्याच्यापासून फायबर्स तयार होतात, कंटिन्युअस फायबर तयार होतात. ठीक आहे, त्याच फायबरला आपण म्हणतोय स्पिंडल फायबर्स. ओके, तर ड्युरिंग द मिओसिस क्रोमोझोमचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी स्पिंडल फॉर्म होणे फार गरजेचं आहे. जर स्पिंडल फॉर्म तयार झाला नसेल, एक तरी स्पिंडल फॉर्म तरी तयार झाला नसेल तरी तिथे क्रोमोझोम डिस्ट्रीब्यूट होणार नाही. म्हणजे जेव्हा ही सेल डिस्ट्रीब्यूट होईल तेव्हा एकाच क्रोमोझोममध्ये, एकाच सेलमध्ये तुम्हाला सर्व क्रोमोझोम आलेले दिसतील. एक क्रोमोझोममध्ये सायटोकायनेसिस होईल तेव्हा एका सेलमध्ये सर्व क्रोमोझोम आलेले असतील, दुसऱ्या क्रोमोझोममध्ये एकही क्रोमोझोम सेट प्रेझेंट नसणार. ठीक आहे, ड्यू टू द अब्सेन्स ऑफ स्पिंडल फायबर. ओके, तर इथे तेच होत आहे की जेव्हा कॉलिचिन्स त्याच्यामध्ये ॲड केलं जाते, कॉलिचिन्स केमिकल, तेव्हा हे कॉलिचिन केमिकल जाऊन बाइंड होते ट्युब्युलिन प्रोटीनसोबत. ओके, आणि ट्युब्युलिन प्रोटीनला बाइंड झाल्यामुळे या ट्युब्युलिन प्रोटीनचं पॉलिमरायझेशन होऊ शकत नाही, आणि पॉलिमरायझेशन न झाल्यामुळे तिथे स्पिंडल फायबर तयार होत नाही, ज्याच्यामुळे क्रोमोझोम सेल जे डबल होतात ड्युरिंग द इंटरफेस सेल डिव्हिजनच्या, ते क्रोमोझोम एकाच सेलमध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे एक सेलचा जो क्रोमोझोम नंबर आहे तो डबल होऊन जातो. ठीक आहे, म्हणजे ही सेल जर 2n जर असेल डायप्लॉइड तर इथे ती टेट्राप्लॉइड होऊन जाईल 4n. ओके, इथे क्रोमोझोमच नसतील. दॅट इज अ कोलिचिन्स मेकॅनिझम. ठीक आहे, लक्षात ठेवायचं स्टुडंट. दॅट इज अ ॲलोपॉलिप्लॉइडी. सेकंड टाईप ऑफ म्युटेशन दॅट इज अ ॲलोपॉलिप्लॉइडी. ओके, याच्यामध्ये सेड क्रोमोझोम डबल होतो आहे, पण ते डबल होणारे जे क्रोमोझोम्स आहेत ते सेम नसतात, ते डिफरंट असतात. ओके,
So polybloidy means what? Sorry, allobloidy means what? The different set of chromosome is multiply. ओके, डबल होतात. तर इथे आपण एक्झाम्पल न बघता डायरेक्ट दोन क्रॉस बघणार आहोत. पहिला जो क्रॉस आहे तो आपल्याला दिला होता कार्पेंचेको आणि दुसरे जे सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं मुर्झिग. ओके, तर कार्पेंचेको यांनी जो क्रॉस केला होता तो क्रॉस केला होता दोनमध्ये, कॅबेज आणि रॅडिश अँड कॅबेज. ओके, तर रॅडिशचं सायंटिफिक नेम आहे रॅम्पस सॅटावम. ओके, कॅबेजचं नाव आहे ब्रासिका ऑलर्शिया, सायंटिफिक नेम आहे. ठीक आहे, तर हा क्रॉस या सायंटिस्टनी का करून बघितला, तर त्यांना या दोन स्पेसिसला एकत्र करून त्याच्यापासून एक नवीन स्पेसिस तयार करायची होती. कारण त्यांना म्हणणं असं होतं की कॅबेज जो आहे, या कॅबेज प्लांटचा एरियल पार्ट जो आहे म्हणजे जमिनीचा वरचा जो भाग असतो तो खाण्यालायकचा असतो, पण रूट मात्र खाण्याच्या लायकीचे नसतात. ठीक आहे, आणि जर रॅडिश बघितलं तर त्याचा एरियल प्लांट जो असतो, एरियल पार्ट जो असतो प्लांटचा तो खाण्याच्या लायकीचा नसतो. ठीक आहे, पण रूट जे असतात ते खाण्याचे लायकीचे असतात, व्हेजिटेबल असतात. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह असतात. त्यांना असं वाटलं की जर आपण या दोन स्पेसिसला जर एकत्र केलं तर आपल्याला असा प्लांट मिळू शकतो की त्याचे लीफसुद्धा खाता येतील आणि त्याचे रूटसुद्धा खाता येतील. ठीक आहे, म्हणजे त्याचे एरियल पार्ट असेल कॅबेजचा आणि रूट पार्ट असेल रॅडिशचा, असं प्लांट त्यांना बनायचं होतं. त्यासाठी त्यांनी एक पॉलीप्लॅडी बनवायचा प्रयत्न केला. त्याच्यात त्यांनी हा क्रॉस केला. त्याच्यात त्यांनी एक रॅडिश स्पेसिस घेतली जिचं नाव होतं रॅम्पस सॅटिवम आणि कॅबेज स्पेसिस घेतली ब्रासिका ऑलेरिया. ओके, इज अ डायप्लॉइड 2N आणि 18 क्रोमोझोम त्याच्यामध्ये होते. ठीक आहे, इथे सुद्धा डायप्लॉइड होती दॅट इज 18 क्रोमोझोम. ओके, तर याची जेनोटाईप आपण कन्सिडर करू कॅपिटल आहे आणि याची कन्सिडर करू कॅपिटल बी. ओके, क्रॉस केल्यानंतर F1मध्ये मिळणार आपल्याला AB. ओके, पण हा जो प्लांट तयार झाला असेल F1 जनरेशनमध्ये, हा प्लांट जो होता स्टुडंट्स हा होता स्टराईल. ओके, इट इज अ स्टराईल प्लांट, म्हणजे याच्यापासून पुन्हा बाकीचे प्लांट तयार होऊ शकत नव्हते, कारण की हा रिप्रोडक्शन करू शकत नव्हता. का करू शकत नव्हता? कारण की याच्यामध्ये गॅमेट फॉर्मेशन झालं नाही. गॅमेट फॉर्मेशन का नाही झालं? कारण की इथे मिओसिस झालं नाही. आणि मिओसिस न होण्यासाठी कारण काय होते स्टुडंट्स? कारण की इथे होमोलोगस क्रोमोझोम नव्हते. ठीक आहे, ए क्रोमोझोम हा एका स्पेसिसचा आहे, बी क्रोमोझोम हा दुसऱ्या स्पेसिसचा आहे, दोन्ही वेगळे आहे आणि दोघांचे जे होमोलोगस क्रोमोझोम आहे ते अब्सेंट आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये मिओसिस होऊ शकलं नाही, त्यामुळे गॅमेट प्रोड्यूस होत नाही. म्हणजे इट इज अ स्टराईल, आणि जर स्टराईल जर असेल तर ती पुढची जनरेशन त्याच्यामध्ये येणार नाही, म्हणजे ते काही कामाचं नाही. ठीक आहे, तर इथे होमोलोगस क्रोमोझोम तयार करण्यासाठी सायंटिस्टने काय केलं, याच्यामध्ये कॉलिचिन्स केमिकल ॲड केलं. कॉलिचिन्सिन. ओके, कॉल्चिसिन्स केमिकल त्याच्यामध्ये ॲड केलं, ज्याच्यामुळे क्रोमोझोम नंबर काय झाला, डबल झाला. ठीक आहे, म्हणजे तो झाला कॅपिटल ए कॅपिटल, कारण की डबल झाल्यामुळे, आणि दुसरा होता कॅपिटल बी. ओके, आणि आता दोन्ही होमोलोगस क्रोमोझोम झाल्यामुळे याच्यामध्ये आता मिओसिस होऊ शकते आणि गॅमेट्स प्रोड्यूस होऊ शकतात, म्हणजे इट इज अ फर्टाईल. ओके, नेक्स्ट स्पेसिस जी झाली ती फर्टाईल होती स्टुडंट्स. अशा प्रकारे हा क्रॉस आहे. आणि ही स्पेसिस होता इथे फेल गेलेली स्टुडंट्स, कारण की जी प्लांट तयार झाली होती ते प्लांटचे रूट जे होते ते कॅबेजचे होते स्टुडंट्स. कॅबेजचे रूट, आणि स्टेम जे होते म्हणजे लीव्स जे होते ते रॅडिशचे होते.
म्हणजे दोन्ही पार्ट हे खाण्यायोग्य नव्हते. ॲक्सेप्ट काय केलं होतं त्यांनी की रूट रॅडिस यायला पाहिजे होतं आणि लीफ जे होते ते कॅबेजचे यायला पाहिजे. म्हणजे एरियल पार्ट जो होता प्लांटचा तो कॅबेजचा असायला पाहिजे. पण दोन्ही वेगळेच कॅरेक्टर याच्यामध्ये आलेले ज्यामुळे ते प्लांट बिलकुलही काही कामाचं नव्हतं. म्हणजे कमर्शियली काहीच कामाचं नव्हतं. अशा प्रकारे एक्सपेरिमेंट आहे पण तो पूर्णपणे फेल गेलेला आहे. ठीक आहे. ही क्रॉस द व्हीट स्पेसिस ऑफ प्लांट विथ द राई. यांची सायंटिफिक बघून घेऊ आपण एकदा. तर ट्रिटिकम आणि राई जी आहे तिचं सायंटिफिक नेम होतं केल सेगल सिरल्स. ओके. तर हे सिरियल्स होते स्टुडंट, याच्यामध्ये जे प्रोडक्ट तयार झाले ते सिरियल्स तयार झालेलं आहे. ठीक आहे. याचं सुद्धा नाव आहे स्टुडंट, याचं नाव आहे रायम्फिनो ब्रासिका. रायम्फिनो ब्रासिका हे या प्लांटचं नाव आहे. ठीक आहे. पण इट इज नॉट युजफुल फॉर द कमिशन्स, कमर्शियली युजलेस प्लांट होता. ठीक आहे. तर याच्यामध्ये म्हणजे 4N नंबर क्रोमोझोम होते आणि त्याच्यात सेट 28 आणि हा होता डायप्लॉइड. इट इज ऑल्सो 14. ओके. कारण 14ला जर आपण डबल डायप्लॉइड केलं तर होईल 28. ओके. झिरो टाईप असेल, हा 4 सेट असल्यामुळे 4A घ्यावं लागतील. ओके. 4A आणि इकडे असेल 2Bs डायप्लॉइड असल्यामुळे 2B. ओके. क्रॉसिंग केल्यानंतर इथे येईल 2A, दोन जोड्यातले एक येतील, इथून 2B मधून एक B येईल. ओके. अशा प्रकारे सेम कंडिशन तयार होते स्टुडंट्स. इथे 3 नंबर आहे, म्हणजे ॲटोप्रॉबिलिटी जी आहे ती ट्रिपल्स आहे. म्हणजे इथे सुद्धा होमोलॉगस क्रोमोझोम अब्सेंट आहे, म्हणजे हे सुद्धा काय असेल स्टराईल प्लांट असणार आहे. ठीक आहे. आणि स्टराईल प्लांट असणे कोणालाही चालणार नाही, कारण त्याने पुढे सुद्धा रिप्रोड्यूस करायला पाहिजे, नवीन जनरेशन तिथे सुद्धा तयार व्हायला पाहिजेत. ठीक आहे. तर याच्यातसुद्धा एक क्रोमोझोम ॲड करण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा कॉल्चिसिन केमिकल ॲड करण्यात आलं, ज्याच्यामुळे क्रोमोझोम नंबर डबल झाला. ठीक आहे. तर हे झाले 4 आणि B झालं डबल. ओके. नाउ एव्हरी क्रोमोझोम इयर हॅव टू द होमोलॉगस क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोमला आता होमोलॉगस क्रोमोझोम आहे, म्हणजे याच्यामध्ये मियोसिस होऊ शकते आणि गॅमेट प्रोड्यूस होऊ शकतात आणि पुढे जनरेशन येऊ शकते, म्हणजे फर्टाईल स्पेसिस तयार झाली. ठीक आहे. आणि या स्पेसिसचं नाव आहे स्टुडंट्स ट्रॅटिकल. TRICALE ट्रिटिकल. ओके. ट्रिटिकल म्हणजे काय, TRITI हे जे आहे हे घेतलेलं आहे या स्पेसिसच्या नावावरून TT, आणि CALE जे आहे ते या स्पेसिसचं नाव घेतलं CL म्हणून. ठीक आहे. ट्रिटिकल्स ही नवीन स्पेसिस आली, ही पहिली फर्स्ट कमर्शियल प्लांट स्पेसिस आहे. ओके. तर हे एक क्रॉस झाला, याच्यामध्ये 2 क्रॉस करण्यात आले स्टुडंट्स. जर आला स्टुडंट याच्यामध्ये टोटल सेट ऑफ क्रोमोझोम किती आहे 1 2 3 4 5 6. ओके. 6N. जर 6N जर असतील तर किती क्रोमोझोम असतील स्टुडंट त्याच्यामध्ये 2. हेक्साप्लॉइडी. ओके. मुटेझिंगने दुसरा एक क्रॉस केला होता स्टुडंट, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिस घेतली होती बीटची, ती होती ट्रायटिकम ॲस्ट्रिवॉन्स, जी क्रॉस केली होती रे स्पेसिससोबत. रे स्पेसिस तीच होती सिकेल सिरल्स. ओके. हेक्साप्लॉइडी म्हणजे 42 क्रोमोझोम याच्यामध्ये. ही डॅप्लॉइड होती स्टुडंट्स, त्याच्यामध्ये 14 क्रोमोझोम होते. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये 6A असतील. ओके. आणि याच्यामध्ये 2B असतील. गॅमेट तयार होतील त्याच्यामध्ये 3A असतील आणि B मध्ये येणार गॅमेटमध्ये एक B असेल, हे मिळणार जे हायब्रिड असेल AAA आणि B असेल. ठीक आहे. तर इथे
2 पेअर होतात. ओके, पण एसाठी होमोलॉगस क्रोमोझोम नाही आहे, बीसाठी सुद्धा होमोलॉगस क्रोमोझोम नाही आहे. ही जी स्पेसिस आहे ही स्टराईल असेल, ही असेल स्टराईल. ओके, आता सेट ऑफ क्रोमोझोम किती आहे? 1 2 3 4 4. सो 4 N. ओके, म्हणजे इट इज अ 28 क्रोमोझोम याच्यामध्ये असतील. पण स्टेलॅरिटी काढण्यासाठी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं केमिकल कॉल्चिसिन. ओके, ज्यामुळे क्रोमोझोम नंबर काय झाला? डबल झाला. ठीक आहे, तर टोटल झाले 6. ओके, 2 4 5 6 आणि बी झाले डबल. आता प्रत्येक क्रोमोझोमचा होमोलॉगस क्रोमोझोम प्रेझेंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मियोसिस होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे ही जी स्पेस झाली फर्टाईल. अशा प्रकारे पहिली कमर्शियल प्लांट फिशरीज तयार करण्यात आली. ठीक आहे, त्याच्यामध्ये किती सेट ऑफ क्रोमोझोम आहे स्टुडंट्स? 1 2 3 4 5 6 7 8. ओके, म्हणजे ही झाली ऑक्टोपोलायडी. ओके, म्हणजे 8 N. ओके, ते 56 क्रोमोझोम इज देअर. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रोमोझोमल म्युटेशन कम्प्लिटली कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला आलं जीन म्युटेशन किंवा पॉइंट म्युटेशन, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे.